माझी कॉम्पिटिशन ही लिटरली अमिताभ बच्चनपासून ते सगळ्यात नवीन कोण आलेलं आहे तिथपर्यंत आहे. ज्यांचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत त्यांना रोल्स देणं ही आजच्या मार्केटिंगची डिमांड झालेली आहे. आज एका इन्फ्लुएन्सरनी सांगितलं म्हणून जर का जाऊन मी एखादा सिनेमा बघणार असेल तर हे सर्वस्वी चुकीचं आहे असं माझं मत आहे. ते जर का तुम्ही सिग्नल्सच दिलं नाही तर कुणाचंच धाडस नाही आहे की उठून येऊन तुम्हाला विचारेल की बाबा माझ्याबरोबर झोपतोस का किंवा झोपतेस का म्हणून. जसं तुम्ही पटकन म्हणालात की इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप ह्या सगळ्याचा कास्टिंगमध्ये आता कुठे काही फरक पडतोय का? पडतो ना फरक, कारण आता मीच माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझी कॉम्पिटिशन मी वडिलांचे रोल करत असल्यामुळे बोलतोय, नॉट क्वालिटेटिव्ह किंवा एक्सपिरियन्स वाईज. पण वडील काका ह्या एज ग्रुपमध्ये मी गेल्यामुळे माझी कॉम्पिटिशन ही लिटरली अमिताभ बच्चनपासून ते सगळ्यात नवीन कोण आलेलं आहे तिथपर्यंत आहे. कारण एक आशिकी 2 मध्ये श्रद्धा कपूरच्या वडिलांचा रोल मी केला, करेक्ट. पण तोच रोल अमिताभ बच्चन पण करू शकतो आणि तोच रोल मी पण करू शकतो किंवा तोच रोल माझ्या नंतर आलेला अजून कोणीतरी करू शकतो की जो फारसा प्रसिद्धीत नाही आहे. आता ह्या सगळ्या ह्याच्यात अमिताभ बच्चनचे मिलियन्स बिलियन्स फॉलोअर्स आहेत म्हणून फक्त अमिताभ बच्चनलाच रोल मिळणार असेल तर मग हे सगळं सर्वस्वी चुकीचं आहे. Correct. मला अमिताभ बच्चन यांच्याविषयी काहीच म्हणायचं नाही आहे, पण ज्यांचे फॉलोअर्स खूप जास्त आहेत त्यांना रोल्स देणं ही आजच्या मार्केटिंगची डिमांड झालेली आहे. एखादा प्रोजेक्ट खपवण्यासाठी तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी इंस्टाग्रामवरचे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत, यूट्यूबर्स आहेत, त्यांना बोलवून त्यांच्या थ्रू प्रसिद्धी करणं हे आता इतकं नेसेसरी झालेलं आहे. कारण आता परत ना ते एक विशियस सर्कल आहे सगळं खरं सांगायचं तर, की मोबाईल तुमच्या हातात आला त्याच्यानंतर तुमचा अटेन्शन स्पॅन कमी होत गेला, जो अजून दिवसेंदिवस कमीच होतोय. त्यामुळे काही सेकंदात मला सगळं कळायला पाहिजे ही नीड झालेली आहे. मग ते सगळं मोबाईलवरच बघितलं जातं आहे. मी उठून पेपरातल्या जाहिराती वाचत नाही, मी टी व्हीवरच्या जाहिराती बघत नाही, करेक्ट. मी होर्डिंग्स बॅनर्सकडे माझं लक्ष नसतं बाहेर प्रवास करताना. त्यामुळे हे सगळे ॲडव्हर्टायझिंगचे प्रकार बंदच झालेले आहे. सो आता फक्त स्क्रीन, हातातला स्क्रीन रादर एवढाच उरलेला आहे. त्यामुळे मग इन्फ्लुएन्सर्सना बोलून त्यांच्या थ्रू प्रचार करावाच लागतोय, काही पर्याय नाही राहिलेला. बरं, आज एका इन्फ्लुएन्सरनी सांगितलं म्हणून जर का जाऊन मी एखादा सिनेमा बघणार असेल तर हे सर्वस्वी चुकीचं आहे असं माझं मत आहे. कारण तो इन्फ्लुएन्सर हा यंग आहे. करेक्ट. त्यांनी तो सिनेमा बघितला की नाही मला माहिती नाही, त्या सिनेमाविषयी तो काय बोलतोय. मी आता अगदी फॅक्च्युअली सांगायचं तर आमच्या सिनेमाचा जेव्हा प्रीमियर होता, जेव्हा इन्फ्लुएन्सर्स येतात तेव्हा इन्फ्लुएन्सर्स सिनेमा बघत नाहीत. आणि हे किती चुकीचं आहे. एक्झॅक्टली. ते येतात, ते साधारण त्यांना माहिती दिलेली असते की काय बोलायचं आहे काय नाही, त्याप्रमाणे ते बाईट्स देतात, ते बाईट ऑडियन्स बघतात आणि त्या बाईटवरून ते मतं बनवतात आणि ते सिनेमा बघायला जायचं की नाही ठरवतात. हे सर्वस्वी चुकीचं आहे असं माझं स्पष्टच मत आहे. सिनेमा तुम्ही बनवा, तो रिलीज करा, त्याचे इन्फ्लुएन्सर्स आणि हा मीडियम सोडून तुम्ही बाकी प्रचार करा, तुम्ही रिपोर्ट छापून आणा, त्याचे काय वाटेल ते करा, पण लोकांना सिनेमाविषयी माहिती मिळेल याच्याविषयी आणि ऑथेंटिक माहिती मिळेल याविषयी काहीतरी करायला पाहिजे. ते केलं मग सिनेमा बघायला आलेले लोक तर वेल अँड गुड आहे. आत्ता असं झालं की सिनेमा बघायला पण लोक थिएटरला जात नाही. त्यामुळे मग ह्या सगळ्या उथळ माध्यमांचा वापर करून तिथपर्यंत पोचावं लागतंय, पण ते इनएव्हिटेबल झालंय आत्ताच्या काळात. पण मला एक असा प्रश्न आहे की समज आता फॉर एक्झाम्पल मी कास्टिंगमध्ये आहे, ठीक, मी समज मिलिंद फाटक यांना फोन केला की मला तुम्हाला कास्टिंग करायचं आणि मला तुमच्याबद्दल काहीच माहित नाही, तर मी कोणत्या बेसिसवरती तुम्हाला कॉल? चूक तुझी आहे. तू माहिती घेतल्याशिवाय गेलासच का मुळात त्या वाटेला. तू जर का कास्टिंगमध्ये उतरतोयस तर कास्टिंग करताना कुठल्या कुठल्या कॅटेगरीतले ऍक्टर्स आपल्याला लागणार आहेत हे तुला माहिती आहे. मग त्या कॅटेगरीतले आर्टिस्ट कोण आहेत, तुला माझं नाव कसं कळलं मुळात? बरोबर आहे. कुठून तरी कळलं ना. मग ते नाव जर का कळलं तर आत्ता तुझ्या हातात इंटरनेट सारखं मीडियम आहे ना. तू एक सर्च मारायला तुमच्याकडे वेळ नाही आहे की कोण आहे बाबा मिलिंद फाटक, तिथेच तुला कळेल की मिलिंद फाटकाचं सर्च केल्यानंतर काहीच येत नाही. मग कशाला त्याला कास्ट करतोयस? दोघांचाही वेळ जाऊच नकोस. एक्झॅक्टली, दोघांचाही वेळ वाया घालू नकोस. तू आधी माहिती तर करून घे किंवा इंडस्ट्रीत 4 लोकांना विचारा ना तुम्ही. पण नाही ना, म्हणजे आजकाल मला असं वाटतं की तो खूपच क्विक आहे. म्हणजे आज मला सांगितलं मला दुसऱ्या मिनिटाला कोणाला तरी घ्यायचं आणि हा नाही तर कोई और सही, कोई और नाही तर कोई और सही, या पद्धतीने मला असं पण हे चुकीचं नाही आहे का मग? ऍब्सोल्युटली. आणि एक्झॅक्टली, मग ह्याच्यात तुम्ही क्वालिटी बघतच नाही, तुम्ही फक्त क्वांटिटी बघताय. आत्ता अवेलेबल आहे, 5,000 रुपयात हा एक काम करायला तयार आहे, ओके चला ह्याला कास्ट करा. आणि किती वेळा असं झालेलं आहे की सिरियलमध्ये कितीतरी वेळा असं झालेलं आहे की कास्ट केलेल्या माणसाला रिप्लेस करायची वेळ आलेली आहे
कारण तो रिझल्टच देऊ शकत नाहीये. पण मग तुमचं बजेट तेवढंच आहे. एक्झॅक्टली. आता जेव्हा आपण कास्टिंग बद्दल बोलतो, हे ऍक्च्युली माझ्या डोक्यात नव्हतं पण ते सडनली आलं. कास्टिंग काउच हे अजून एक्झिस्ट करतं की करायचं, कधी आलंय असं कधी अनुभव? मला खरंच नाही माहिती, मला तरी नाही आलेला अनुभव. ओके, असणार, एवढी लोक बोलतात त्यावरती डेफिनेटली असणार हे. तो अनुभव आपल्या वाटेला असेल. माझ्या वाटेला तरी नाही आला बाबा अजून तरी. आणि मी तुला म्हटलं ना, मी सुरुवात केली तो पिरियड खूप वेळ होता. आता या वयात माझ्याकडे कोणी कास्टिंग काउच बनायला येणार नाही. सो तुम्हाला गरज पडली नाही किंवा आतापर्यंत या एजमध्ये, पण आपण जसं म्हणालो की रिअल ऍक्टरला कदाचित त्याची गरज नाही पडत. तुमच्याकडे ते प्रशिक्षण होतं, थिएटर, सगळं एक प्रॉपर तो एक प्रवास होता. पण जे लोक असेच उठून येतात तर त्यांच्याबरोबर हे होऊ शकतं का, किंवा हे कधी बघितलंय किंवा असं वाटलंय की बा हा हे होत असेलच ना, तर तो त्या माणसाने निवडलेला मार्ग आहे. हं. त्याच्याविषयी जेव्हा केसेस होतात किंवा त्याच्याविषयी जेव्हा उलटं बोललं जातं, तेव्हा माझं असं म्हणणं असतं की एक मिनिट, तुम्हाला तो एक्सपिरियन्स आला याचा अर्थ तुम्हाला असं अप्रोच व्हावं असे तुम्ही सिग्नल्स दिलेत. इंटरेस्टिंग. ते जर का तुम्ही सिग्नल्सच दिलं नाही तर कुणाचंच धाडस नाही आहे की उठून येऊन तुम्हाला विचारेल की बाबा माझ्याबरोबर झोपतोस का किंवा झोपतेस का म्हणून. तरी आपण स्पष्टच बोलूया या नाही, भाषेत, नाही, कारण ते त्याशिवाय ते खूपच- होणार नाही. खूपच इम्पॉर्टंट आहे.